अकोला शहरातील 4000 जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या तपासात बनवाबनवी झाल्याचा गंभीर आरोप माजी खासदार तथा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे। शहरातील 4000 जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या तपासात बनवाबनवी झाल्याबाबतची माहिती, त्यामध्ये आधार कार्ड व शपथपत्रावर वेगवेगळी जन्मतारीख असून घोटाळ्याचे उदाहरण व पुरावे म्हणून 100 लोकांच्या नावांची यादी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी प्रशासनाकडे दिल्याचे त्यांनी सांगितले। अकोला जिल्ह्यातही बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे। या प्रकरणात ते सातत्याने पाठपुरावा करीत आहेत। किरीट सोमय्या यांनी गुरुवारी रामदासपेठ पोलीस ठाणे गाठून पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली। त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही माहिती सादर करून घोटाळ्यातील 100 लोकांची यादी दिली। त्यांनी अधिकाऱ्यांकडून प्रकरणाच्या तपासाची स्थिती जाणून घेतली। यावेळी त्यांच्यासोबत भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, महानगराध्यक्ष जयंत मसने, माजी महापौर विजय अग्रवाल आदी उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण, अकोला।